पारू? प्रिया मॅडम, तुम्ही तुम्ही कुठं आहात ना? कशा आहात तुम्ही? माझं सोड, आदित्य सर कुठे आहेत ते सांग. काय झालंय प्रिया मॅडम? तुम्ही एवढे घाबरले का आहात? हा, सांगा ना. ना आदित्य सर कशाला हवे तुम्हाला? प्रिया मॅडम बोला ना, काय झालंय? पारू प्लीज, आदित्य सर जर त्यांच्या रूम मध्ये असतील ना तर त्यांना प्लीज जाऊन सांग की प्रीतम सर ठीक नाहीयेत. ठीक नाही म्हणजे काय झालंय त्यांना? ना तुम्हाला कोणी सांगितलं? हे बघ, हे सगळं सांगत बसायला आता अजिबात वेळ नाहीये. प्रीतम सरांनी ड्रिंक केलंय, दारू प्यायलेत ते, त्यांना धड बोलताही येत नाहीये ग. आणि अशा अवस्थेत ते ऑफिस मध्ये चाललेत मीटिंग साठी. हे बघ, त्यांना ना लवकरात लवकर थांबवायला हवं. म्हणून सांगते, आदित्य सरांकडे जा आणि त्यांना प्लीज सांग, तेच आता काहीतरी करू शकतील. मी जाते ना, सांगते त्यांना. एक आई म्हणून आणि किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची मालकीण म्हणून आज माझा पराभव झाला. माझ्या मुलाला एक आई म्हणून मी संस्कार देऊ शकले नाही. माझ्या मुलामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला असेल त्याबद्दल मी तुमची माफी मागते. तुम्ही येऊ शकता. मला वाटलं होतं तू सुधारलास म्हणून, पण आज एक आई म्हणून या सगळ्यांसमोर माझी मान खाली घालायला लावलीस तू. मी नाही. आदित्य, याला प्लीज माझ्या नजरेसमोरून घेऊन जा, प्लीज. दादा मी या ना, घरी घेऊन जाऊया. चला. तू नेहमी माझ्या अडचणींच्या वेळेस माझी साथ देतोस, म्हणूनच मला तू खूप 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 आवडतोस. तुला मी अडचणीच्या वेळेला मदत करतो म्हणून मी तुला आवडतो. दिशा, तू प्रेम माझ्यावर करतेस पण लग्न त्या प्रीतमशी करतेस. मिहीर बेबी, मी आपल्यासाठीच करते ना शोना. अरे यात आपल्या दोघांचाही फायदा आहे. तो प्रीतम किती लूजर आहे, किती युजलेस आहे, हे आज त्याने स्वतःच्या हाताने सिद्ध केलं सगळ्यांसमोर. आणि राहता राहिला प्रश्न त्या आदित्याचा, त्याचा काटा पण काढायला मला वेळ नाही लागणार. आणि एकदा का किर्लोस्कर एम्पायर आपल्या ताब्यात आलं की आपण त्याचे मालक असू. आणि यात तुझंही व्यवस्थित ऍडव्हान्टेज आहे हा मिहीर. अरे किर्लोस्कर बिझनेस मधले एक 2-3 कंपनीज मी तुझ्या नावावर करून टाकेन, त्यामुळे तुझं करिअर पण सेट होईल आणि मी पण असेनच तुझ्यासोबत. मग प्रीतमला या अवस्थेत का बघावं लागलं मला? श्रीकांत, आज प्रीतम जे वागलाय ना ते आपले संस्कार नाहीयेत. इतक्या कष्टाने आपण हे किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज उभं केलंय, किती कुटुंब चालतात यावर. त्या सगळ्याला काही अर्थच उरणार नाहीये का? म्हणजे अहिल्या, आपले संस्कार इतके कुचकामी आहेत का की एका छोट्या गोष्टीमुळे मातेबोल ठरतील? आज प्रीतमच्या बाबतीत जे घडलंय ना त्याचा विचार करायला हवाय आपण. ते मला मान्य आहे, प्रीतम बेछूट वागायचा, पण ड्रिंक करून ऑफिसमध्ये येणाऱ्यातला नाही येतो. मला आतून असं वाटतंय की या गोष्टीला वेगळा काहीतरी पैलू आहे. काय पैलू आहे आता? सगळं तर लख्ख आपल्या समोर आहे. कदाचित ना माझ्या घराला, या घरातल्या सुखाला माझीच नजर लागली. अहिल्या, मी म्हणाले ना की प्रीतम किती शहाण्यासारखा वागतोय, चांगला वागतोय. आपण परत जाऊ, आपल्या मुळांपाशी जाऊ. कदाचित देवालाच ते मान्य नसेल. सासूभाऊ, अगं आय एम सो सॉरी. मी चुकले, मी कमी पडले. मला असं वाटलं होतं की प्रीतम चीट झालाय,
पण तो माझा गैरसमज होता. मला प्रीतमवर अजून कष्ट घ्यावे लागणार. पण सासू मॉम, सासरी डॅड, यू डोंट वरी, आय विल ऑलवेज बी विथ हिम. मी त्याला कधीच एकटं नाही सोडणार. फक्त मी तुम्हाला दोघांना रिक्वेस्ट करते, प्लीज तुम्ही दोघं तुमचा प्रीतमवरचा विश्वास कमी नका होऊन देऊ. मला खात्री आहे प्रीतम परत सुधरेल. मी सुधरवेन त्याला. मला माझा प्रीत परत हवाय. फक्त तुमच्या दोघांचा माझ्यावरचा विश्वासही कमी नका होऊन देऊ. दिशा ग उठ. दिशा, इतकं सगळं होऊन सुद्धा अजूनही तुझा प्रीतमवर विश्वास आहे? हो सासू मॉम, माझ्या प्रीतवर पूर्ण विश्वास आहे. आणि मला खात्री आहे तर नक्की चेंज होईल परत. दिशा, मी तुझं लग्न प्रीतम बरोबर ठेवून चूक तर केलेली नाहीये ना? म्हणजे तुझ्यासारखी गुणी चांगली मुलगी तिच्या आयुष्याशी खेळत नाहीये ना मी? मला माझाच निर्णय चुकल्यासारखा वाटतोय. दिशा, मी अगदी मनापासून सांगते तुला, प्रीतम सोबत लग्न करण्याचा पुन्हा एकदा विचार कर. तुझा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. नाही सासू मॉम, हे बघा, मी प्रीतमला माझा हस्बंड, माझा लाईफ पार्टनर मानलं ऑलरेडी.